श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करून पहा. आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा हा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील हे जाणून घेणार आहोत. 1. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे हे अशक्य असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधूली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल देखील अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी ही प्रसन्न राहते. 2. इच्छापूर्तीसाठी आपल्याला काही दडलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची 11 पाने धुवून त्यावर शेंदुराने राम लिहून त्याची एक मोठी माळ बनवा आणि ती मारुतीला अर्पण करा. आता अत्यंत भक्तीने आपली इच्छा सांगा. श्रद्धेने सांगितलेली तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल. 3. यामुळे माता लक्ष्मीची कृपा लवकर प्राप्त होते. ज्योतिषानुसार ही कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात. असे म्हटले जाते की हे नशीब उजळण्याचे कारण बनते किंवा झोपलेल्या नशिबाला जागे करण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे. असे मानले जाते की जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो, काही दिवसांत त्याच्यावर लक्ष्मी माताची विशेष कृपा होते. 4. पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊन देऊ नये. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने, घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जाते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी ही आगमन करते. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापुराची आरती व घंटी ही फिरवली जाते. 5. रोज सकाळची प्रार्थना
जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हातांच्या तळहाताकडे पहा. 3 ते 4 वेळा तोंडावरून हात फिरवा व देवाला नमस्कार करा. याचे कारण म्हणजे माता लक्ष्मी तळहाताच्या पुढील भागावर, मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात म्हणजे मणिबंध भगवान विष्णूचे स्थान असते. ही दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब हे चमकते. माता लक्ष्मी त्याच्या आयुष्यात धनाचा वर्षाव करते. मात्र दररोज हा प्रयोग करणे गरजेचे आहे. ही जर सवय आपण स्वतःला लावून घेतली तर हे अशक्य नाही. 6. ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बाळगू नका. तथापि प्रत्येक कृती म्हणजे देवाची कृपा, प्रसाद म्हणून ग्रहण करा. याशिवाय गरीब आणि पंडितांना मदत केली पाहिजे. भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजे. 7. दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा. ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित देवी देवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे. असे मानले जाते की असे केल्याने घरातील देवी देवता हे प्रसन्न होतात. साधकाचे भविष्य चमकते. दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीठ खायला द्या. असे म्हटले जाते की असे केल्याने लोकांची पापे ही नष्ट होतात. देवाच्या कृपेने लोकांचे झोपलेले भाग्य जागृत होते. 8. श्रीयंत्र. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व मंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रीमंत्र, महालक्ष्मी मंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते. तसेच सुखप्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी ठरते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात तामपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य हा घरीच तयार करावा. 9. हनुमानजीच्या मंदिरात जाऊन कोणत्याही मंगळवारी पिंपळाच्या पानावर श्रीराम असे लिहून ते पान हनुमानजींना अर्पण करा. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होतो. कारण माता सीताचं माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. 10. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीफळ म्हणजे नारळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरामध्ये नारळाची स्थापना करणे आवश्यक आहे. म्हणूनच घरामध्ये लक्ष्मीचा देखील वास राहतो. त्यामुळे आपल्याला त्याच्या शुभ प्राप्त होतात. अशा घरामध्ये त्या व्यक्तीला कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. 11. सायंकाळी व संध्याकाळी जर काही देण्यासारख्या गोष्टी जर कोणी मागत असेल तर अवश्य द्या. नाही म्हणू नका, कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो. अपवाद पीठ, मीठ व दूध ह्या गोष्टी. 12. सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे. प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम
अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा. अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते. 13. आपल्या जीवनातील मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही दुष्ट वागलात तर त्यांचे तळतळाट तुम्हाला लागतील व तुमचे जीवन हे अस्थिर बनेल. 14. घरातील गरिबी हटत नसते. याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते. घरातील अडगळ, भंगार, नको असलेले, तुटले फुटलेले सामान वेळीच घराबाहेर काढावे. अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते. घरातील तुटलेल्या वस्तू कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा त्या घरात ठेवू नये. 15. जसे की फुटलेला आरसा, तुटलेली चप्पल, मोबाईल स्क्रीन फुटलेली असे वस्तू वापरू नये. कपडे घालताना, चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताचा, पायाचा उपयोग करणे ही एक छोटी गोष्ट जरी असली तरी दोष निर्माण करते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपल्या हिंदू धर्मात उजव्या बाजूला एक वेगळे महत्त्व आहे. ते आपण पाळले पाहिजे. 16. भाग्योदय होण्यासाठी मेहनत करून केलेल्या कामावर पाणी फेरलं जात असेल आणि नशिबाचे फासे तुमच्या बाजूने पडत नसतील तर पिठाचा दिवा बनवावा. त्यात थोडीशी हळद घालावी आणि रोज संध्याकाळी तुळशीसमोर हा दिवा लावावा. तुळशीत उत्तर दिशेला हा दिवा ठेवणं अत्यंत चांगलं मानलं जातं. हा दिवा लावल्याने नशीब तुमच्या बाजूने वळते आणि कामे देखील होऊ लागतात. 17. कुबेर देवाची पूजा. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीचा देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व संपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देवता करत असतात. कुबेर देवाला प्रसन्न करून घेण्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो. अशा प्रकारे कुबेराची पूजा करावी आणि कुबेर देवताची स्थापनाही करावी. हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतो. 18. श्री सूक्त. धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्री सूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपाप्राप्तीसाठी श्री सुक्तच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्री सूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ लागते. 19. दानधर्म. आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा. तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत. इतरांच्या पैशांवर वाईट नजर ठेवू नये. कोणाचीही वस्तू
स्वतःजवळ ठेवून न देता ती त्याला परत करावी. यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. 20. शुक्रवारच्या दिवशी स्नान इत्यादी आटपून माता लक्ष्मी समोर बसून कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करून श्रीसूक्तमाचा पठण करावा. तसेच श्रीयंत्राची देखील पूजा करावी. हे तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला हे आवडले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.